वंदनाताईंनी फोन उचलताच घाबरलेल्या आवाजात विचारलं, काय म्हणालीस बाळा? त्या बाजूने श्रुतीचा थरथरणारा आवाज आला. हो आई, दादाला लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवा. वंदनाताई घाबरून म्हणाल्या, श्रुती बाळा, काळजी करू नकोस. मी आत्ताच तुझ्या दादाला पाठवते. आणि फोन कट झाला. आणि त्या घाईघाईने ओरडू लागल्या, संदीप संदीप, अरे संदीप. आवाज ऐकताच संदीप बाहेर आला. आई, काय झालं? एवढं मोठ्याने का हाक मारली? वंदनाताईंचा आवाज थरथरत होता. संदीप बाळा, तुझ्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तू लगेच तिकडे जा. संदीप दचकलाच. काय? श्रुतीला काय झालं? तेव्हा वंदनाताई चिडून म्हणाल्या, सगळं इथेच विचारत बसणार आहेस का? आधी हॉस्पिटलला तर जा. ठीक आहे आई, जातो मी, असं म्हणत संदीप खोलीत तयार होण्यासाठी गेला. वंदनाताई मात्र हॉलमध्ये उभ्या राहून मनातच कुजबुजल्या. देवा, माझी मुलगी कशी असेल आता? दुसरीकडे स्वयंपाकघरात कोमल ही भांडी घासत होती. तेवढ्यात तिची धाकटी जाऊ दीपिका धडधडत आत आली. ताई, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या नंदेची तब्येत खूप बिघडली आहे. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केले. कोमल निर्विकारपणे म्हणाली. हो, मग काय झालं? दीपिका चकितच झाली. ताई, तुम्ही एवढं शांत कसं? सासूबाईंनी तरी भाऊजींबरोबर हॉस्पिटलला जायला हवं होतं ना? पण त्या तर आरामात घरी बसल्या आहेत. कोमलने त्रासिकपणे उत्तर दिलं. अगं दीपिका, तुला या गोष्टीत काय पडायचंय? काम नाही का तुला? सासूबाई आणि तुझे भाऊजी दोघंही त्यांस बघून घेतील ना. दीपिका अजूनच थक्क झाली. ताई, तुम्ही असं कसं बोलू शकता? कोमल तिचं काम करत म्हणाली. तू नवीन आहेस ना इथे, अजून काहीच माहिती नाही तुला. हळूहळू कळेल तुला. दीपिका विचारमग्न होऊन तिच्या खोलीत निघून गेली. आणि त्या दरम्यान वंदनाताई हॉलमध्ये अस्वस्थ बसल्या होत्या. मनात एकच विचार होता, माझ्या बाळाला काय झालं असेल? संदीप गेल्यालाही खूप वेळ झाला होता. आणि तेवढ्यात तो दार उघडून आत आला. सोबत त्याची भाची ऋतू अगदी आनंदाने धावून आली. आजी आजी, आजीच्या मांडीवर उडी मारतच बसली. वंदनाताईंच्या चेहऱ्यावरचा ताण क्षणात मावळला. अगं ऋतू बाळा, तू इथे? ऋतू हसून म्हणाली, आईने मला पाठवलं. मला तुझ्याबरोबर आणि मामाबरोबर राहायचं होतं. वंदनाताईंनी लगेच विचारलं, बरं झालं बाळा, पण तुझी आई कशी आहे? ऋतू अगदी निरागसपणे म्हणाली, आई एकदम बरी आहे. वंदनाताई थोड्या शांत झाल्या आणि त्या संदीपकडे वळून विचारतात, संदीप, श्रुतीची तब्येत कशी आहे? संदीप अगदी सहजपणे म्हणाला, आई, श्रुती ठीक आहे. बहुतेक चेकअपसाठी आली होती. म्हणाली, दादा खूप पैसे जात आहेत. मग मी पैसे भरले. तिने सांगितलं की तिला खूप अशक्तपणा येतोय, म्हणून ऋतूला घेऊन जा. वंदनाताई नाराजीने म्हणाल्या, आणि तू तिला काय होतंय ते देखील विचारलंस की नाहीस? संदीप घाईत म्हणाला, आई, तूच फोन करून विचार ना. मला ऑफिसला उशीर होतोय. ठीक आहे, तू तयार हो असं आधी कोमलला सांग. ऋतू आली आहे, तिच्यासाठी नाश्ता आणायला सांग. तेव्हा ऋतू गोंडस आवाजात, आजी, मला माझ्या आवडीचा नाश्ता हवा आहे. हो हो बाळा, तुझ्या मामीला सांग, ती बनवून देईल. ठीक आहे आजी, असं म्हणत ऋतू स्वयंपाकघराकडे धावली, पण दाराजवळ थांबून मागे वळली. आजी, आरव आणि रियाताई कुठे आहेत? बाळा, ते शाळेला गेलेत, दुपारी येतील. ऋतू अगदी आनंदाने म्हणाली, तोपर्यंत मी त्यांच्या खोलीत जाऊन खेळते हं. वंदनाताईंनी हसत मान डोलावली आणि हो बाळा, जा. ऋतू गेल्यानंतर वंदनाताईंच्या मनात विचारांची गर्दी झाली. माझ्या मुलीला फोन करून विचारतेच, तिला नक्की काय झालं होतं? त्या लगेच श्रुतीला फोन करतात. श्रुतीने कॉल उचलताच विचारलं, आई, बोल ना. ऋतू व्यवस्थित पोचली ना? वंदनाताईंनी लगेच मुद्द्यावर येत विचारलं. हो बाळा, ऋतू आली आहे. पण सांग ना, तुला काय झालं होतं? ऋतूचा आवाज अचानक मंद झाला. अगं आई, यावेळी पुन्हा माझं अबॉर्शन झालं आहे. हे ऐकताच वंदनाताईंचा जीव दचकला. काय?
बाळा, तुझ्याबरोबर नेहमी असंच का होतंय? श्रुती दुःखी आवाजातच म्हणाली. आई, माझ्या हातात काय आहे ग? डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली आहे आणि म्हणूनच तर ऋतूला तुझ्याकडे पाठवलं. वंदनाताई काळजीने म्हणाल्या. मग तूही तिच्यासोबत आली असतीस ना? इथे आराम झाला असता बाळा. श्रुती तडक म्हणाली. नको आई, मी आले की तुझ्या सुनांना खटकतं. मी येऊन त्यांच्याकडून माझं काम करून घ्यायचं का? इथंच माझ्या घरी मी बरी आहे. वंदनाताईंच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं. काळजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण श्रुती, अशा अवस्थेत तुला आराम करणं गरजेचं आहे. घरातली सगळी कामं करत राहिलीस तर तब्येत कशी सुधारेल? श्रुती अगदी शांतपणे म्हणाली. आई, राहू दे, मी सांभाळीन. माझी मुलगी आली आहे ना, तिची नीट काळजी घे बस. वंदनाताईंनी निश्वास टाकत म्हटलं. ठीक आहे बाळा, पण स्वतःची काळजी घे. हो हो आई, घेते मी काळजी. वंदनाताईंनी फोन ठेवला आणि दरम्यान श्रुतीच्या घरात वैभव खोलीत येताच म्हणाला. श्रुती, तू खोटं बोलण्यात एक नंबर आहेस बघ. श्रुती खतखतून हसली. खोटं नाही बोलले तर आपल्याला पैसे कुठून मिळणार? हा माझ्या तर डाव्या हाताचा खेळ आहे. ती पुढे म्हणाली. हॉस्पिटलमधल्या नर्सकडून मी खोटं बिल तयार करून घेतलं. दादाला पैसे भरायला लावले आणि ऋतूला त्याच्याबरोबर पाठवून देखील दिलं. आता तरी आपण आरामात गोव्याला फिरायला जाऊ शकतो. श्रुती आनंदाने चमकली. वैभव हसत म्हणाला. का नाही? माझ्या सासरवाडीच्या पैशावर आपण गोवा फिरू आणि मला तर 10 दिवसांची रजा आहेच. मी उद्याच तिकीट बुक करतो. असं म्हणत वैभव निघून गेला आणि तो गेल्यानंतर श्रुती स्वतःशीच म्हणाली. डोकं लावलं नाही तर हा पैसा कुठून येणार होता? आता मात्र छान गोवा फिरून येऊ. काही दिवसांनी वंदनाताई स्वयंपाकघरात घुसल्या आणि संतापून ओरडल्या. तुम्हाला एक मुलगीसुद्धा सांभाळता येत नाही का? दीपिका घाबरूनच म्हणाली. आई, मी काय केलं? वंदनाताई संतापल्या. गप्प बस तू. आणि कोमल, मी सांगितलं होतं ना ऋतूची जरा जास्त काळजी घे म्हणून. तिच्या आईची तब्येत खराब आणि वरून इथे तुम्ही तिच्याशी असं वागणार? कोमलने स्पष्टीकरण देत म्हटलं. आई, मी काहीच केलं नाही. मुलं खेळत होती आणि एकमेकांशी भांडू लागली. त्यात मी काय करणार? वंदनाताई अगदी रागाने भडकल्या. मग तुझ्या मुलांना समजवत नाहीस का? ऋतू तुमची बहीण आहे. ऋतू तुमची बहीणच आहे. तिच्याशी भांडू नका असं सांगायला हवं ना? यावेळी कोमलने स्वतःला थांबवलं नाही. ती पुढे येत म्हणाली. आई, ऋतू माझ्या मुलीसारखीच आहे. पण नेहमी चूक तिचीच असली तरी तुम्ही तिची बाजू घेत असता. आता विषय निघालाच आहे तर सांगते. तुम्हाला तुमचा नातूही तेवढाच प्रिय असायला हवा ना? तुम्ही असा भेदभाव का करता? वंदनाताई भडकल्या. आता तू मला शिकवणार का मुलं कशी सांभाळायची? माझ्या मुलाची मुलं तर रोज माझ्याबरोबर असतात. पण आज माझ्या मुलीची मुलगी 2 दिवसांसाठी आली. तिला जे करायचं ते करू दे. उलट तू आणि तुझी मुलं माझ्या ऋतूला दमवत असता. तेव्हा कोमल अगदी शांतपणे म्हणाली. आई, तुम्हीच का समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही? अर्णव आणि रिया आपला होमवर्क करत होते आणि ऋतूने त्यांच्या वयांमधलं पूर्ण केलेलं पानच फाडून टाकलं. त्यामुळेच मुलं रडायला लागली आणि मग एकमेकांमध्ये भांडणं सुरू झाली. मीच नंतर जाऊन सगळ्यांचं भांडणं सोडवली. हे ऐकताच वंदनाताई चिडून म्हणाल्या. जर तू तुझ्या मुलांना चांगले संस्कार दिले असतेस ना, तर तुझ्या मुलांनी माझ्या ऋतूवर असा हात उचलला नसता. कोमल अगदी मोठा श्वास घेत म्हणाली. आई, मुलांच्या भांडणामुळे आपण मोठे का भांडत आहोत? मुलं आत्ता भांडतील आणि 2 मिनिटात पुन्हा एकत्र खेळायला लागतील. मग आपणच का त्यांच्या छोट्याशा गोष्टीत पडतोय? मी स्वतः पाहिलं आहे. पहिल्यांदा हात ऋतूने उचलला. अर्णव तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. ती त्याच्यावर सरळ हात उचलते हे त्यालाही आवडत नाही, म्हणून तोही मार देतो. मी दोघांना किती शांत करू? वंदनाताई उपरोधानेच बोलल्या. हेच तू आत्ता सांगितलंस ना? ऋतूने एक थप्पड दिली तर दुसरी तुझा मुलगा देणार. ही काही चांगली गोष्ट आहे का? कोमलने लगेच माघार घेतली आणि ठीक आहे आई, मी मान्य करते माझी चूक, माझ्या मुलांची चूक.
इथून पुढे ते तर असं करणार नाहीत. ठीक आहे ना? वंदनाताई म्हणाल्या, ठीक आहे. तुझ्या मुलांना नीट समजावून सांग. माझ्या ऋतूवर पुन्हा हात उचलला तर चालणार नाही हो. कोमल हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, ठीक आहे आई. वंदनाताई रागाने पाय आपटत बाहेर निघून गेल्या. आत्तापर्यंत दीपिका गप्प बसून सासूबाई आणि जाऊबाईंमधला वाद ऐकत होती. सासूबाई गेल्यावर ती कोमलकडे वळली. कोमलताई, ऋतूची चूक असूनही तुम्हीच का तिच्या चुका झाकता बरं? आज तुम्ही मामी बनून तिचं लाडीक समर्थन करता आहात. उद्या ती मोठी झाली की तिला हीच सवय राहील. कोमल हलकंसं हसली. जाऊ दे ना दीपिका. सासूबाईंना काही बोललं की घरात वादच होतात. विनाकारण कुठं अडकायचं? त्यांना हवंय ना, त्यांच्या नातीला कोणी बोलू नये, ओरडू नये. ती इथं असेपर्यंत असंच चालणार. दीपिका गंभीर झाली. ताई, हे जे काही चाललंय ना ते चुकीचं आहे बघा. श्रुतीताई नेहमी त्यांच्या मुलीला इथे पाठवतात. एवढी मोठी झाली, तिचं ॲडमिशन तरी घ्यायला हवं होतं ना. पण नाही, मुलगी इथे आणि त्या तिकडे. त्यांच्या सासरे आरामच करत आहात. कोमल म्हणाली, अगं जाऊ दे दीपिका, तू तुझं काम कर आणि मुलांसोबत बस. नाही तर पुन्हा भांडणं सुरू होतील. मग घरात महाभारत होईल. स्वयंपाकघराचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. ऋतू आहे तोपर्यंत दिवस असेच निघून जात होते. एके दिवशी वंदनाताई फोनवर म्हणत होत्या, हो बाळा, हे घर तुझंही आहे. तुझा वाढदिवस इथे का साजरा होऊ नये? आरामात ये. दोन्ही वहिनींना मी सांगते. दुसऱ्या बाजूने ऋतू म्हणाली, ठीक आहे, तू एवढा आग्रह करतेस तर मी येते आणि माझी मुलगीही माझ्या माहेरीच आहे. बरं बाळा, लवकर ये हं. वंदनाताई आनंदाने म्हणाल्या आणि फोन कट झाला. त्यांनी लगेच सुनेला हाक मारली. कोमल बाहेर आली. वंदनाताई आदेशाच्या सुरात म्हणाल्या, तुझी नणंद येणार आहे. तिचा वाढदिवस इथेच साजरा होणार. अजून 3-4 दिवस राहिले आहेत. म्हणून काय काय काम करायचं आहे, काय बनवायचं आहे, कसं डेकोरेशन करायचं आहे, सगळं ठरवून ठेव. आणि छोट्या सुनबाईलाही सांग, ती तुझी मदत करेलच. कोमल नेहमीप्रमाणे शांतपणे म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही सांगा काय काय बनवायचे, मी सगळं बघते. वंदनाताई म्हणाल्या, दोन्ही मुलं आली की मी त्यांनाच विचारते, वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करायचा. कोमल नेहमीच्यासारखी ठीक आहे असं म्हणाली आणि म्हणत स्वयंपाकघरात निघून गेली. कोमल स्वयंपाकघरात गेल्यानंतर वंदनाताई बराच वेळ तसंच विचारात बसल्या. संध्याकाळी त्यांनी दोन्ही मुलांना आणि सुनांना हॉलमध्ये बोलावून घेतलं. कोमलने आश्चर्याने विचारलं, आई काय झालं? तुम्ही आम्हा सर्वांना अचानक असं एकत्र का बोलवलं? वंदनाताई शांतपणे बोलू लागल्या, तुझ्या नंदेचा वाढदिवस आहे आणि यावर्षी तिचा वाढदिवस तिच्या माहेरीत साजरा करायचा आहे. हे ऐकताच दीपिका पुढे येत म्हणाली, पण आई, ताई वाढदिवस सासरी साजरा करू शकत नाही का? माहेरीच का? वंदनाताईंचा आवाज लगेच बदलला. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीबरोबर काय झालं हे तुला माहिती आहे ना. तिचं शरीर अजून बळकट झालेलं नाही. तिला अजून अशक्तपणा आहे. ती एवढं काम एकटी कसं करणार? तिच्या सासरी किती लोक आहेत हेही तुला माहिती आहे. तिथं सुनेलाच सगळं करावं लागतं. म्हणूनच श्रुती म्हणत होती, आई मी काय करू? मीच सांगितलं तिला, इथे तुझ्या माहेरी, इथे तुझा वाढदिवस छानपणे साजरा करूया. दीपिका जरा नाराजपणे म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही म्हणता तसंच करूया. आता सांगा काय काय बनवायचं? वंदनाताई सगळ्यांकडे पाहत म्हणाल्या, तुम्ही सगळे मिळवून ठरवा वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करायचा. लोक जास्तीत जास्त इथलेच असणार. तिच्या सासरकडची फार तर 2-4 लोक येतील. तेव्हा संदीप म्हणाला, मग आई तूच सांग ना काय काय बनवायचं, तुला सगळंच माहिती आहे. वंदनाताई लगेच म्हणू लागल्या, हो बाळा, मलाही तेच वाटत होतं. त्यांनी थेट दीपिकाकडं पाहत म्हणाल्या, सुनबाई, माझ्या श्रुतीला शाही पनीर खूप आवडतं. शाही पनीर नक्कीच कर. कोर्मापुरी बनवा, मंचुरियन, कोफ्ते, जे सीझनला मिळते ते कोफ्ते बनवा.
पुलाव, बासुंदी, भजी हे तर हवंच आणि बुंदीचा रायता त्याशिवाय जेवणाला रंगतच येत नाही. गोड काय बनवायचं ते तुम्ही ठरवा. स्वयंपाक स्पेशल असायला हवा. माझ्या मुलीच्या सासरचे लोक येणार आहेत. आणि त्यापुढे म्हणाल्या, कार्यक्रमाला लोक आले की सर्वात आधी जेवणाकडेच बघतात आणि सुनेचं माहेर कसं आहे, तिला तिथं किती मान आहे हे सगळं स्वयंपाकावरूनच समजतं. मग त्यांनी कोमलकडे वळतच सांगितलं, आणि कोमल, सुका नाश्ता तू घरीच बनव. पाहुणे आले की प्लेटमधून द्यायला हवा. बाजारचा आणलास तर खूप महाग पडेल. वंदनाताईंचं अंतहीन बोलणं ऐकून दीपिका मनातच कुजबुजली. सासूबाई तर एका मागोमाग एक पदार्थ सांगतच राहिले आहेत. हे बरोबर नाही. ती अगदी धैर्य करून म्हणाली, आई, मी एक गोष्ट बोलू का? वंदनाताई तिरसट आवाजातच बोलल्या. तुलाच बोलायचं असेल तर बोल. दीपिका थोडी संकोचली आहे पण म्हणाली, आई, तुम्ही ज्या प्रकारे मेनू सांगत आहात ना, त्या हिशोबाने एखादा आचारी बोलवावा लागेल. हे ऐकताच वंदनाताई चिडून म्हणाल्या, दीपिका, काय बोलतेस तू? आचारी का बोलवायचा? माझी ही मोठी सून आहे ना, तुला माहिती नाही? ही एकटी 50 जणांचा स्वयंपाक करते. दीपिका चिडूनच म्हणाली, आई, असं कसं शक्य आहे? ताई एकट्या 50 माणसांचा स्वयंपाक करतात? वंदनाताई दटावूनच बोलल्या, हो, तू अजून कुठे ओळखतेस माझ्या सुनबाईंना? तुझ्या लग्नाआधी कित्येकदा इथं कार्यक्रम झाले आहेत. तुझ्या लग्नाआधी या घरात माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा तर कोमल एकटीच होती. पूजा असो, जेवण असो, सगळा स्वयंपाक तिनं एकटीनं केला. दीपिका आश्चर्यात अगदी कोमलकडे वळली. ताई, खरंच? एवढ्या लोकांचा स्वयंपाक तुम्ही एकट्याने करता का? मला विश्वासच बसत नाही. इथे 4 जणांचा स्वयंपाक करतानाही मला त्रास होतो आणि तुम्ही 50 जणांचं बनवता. तुमच्या माहेरी तुमची आई गेल्या त्यावेळी सांगत होती ना की तुम्ही तिथं तर एकही काम करत नव्हतात. मग इथे एवढं सगळं कसं करू शकता? तेव्हा कोमल म्हणाली, अगं दीपिका, एवढं काही अवघड नसतं. एक दिवस आधी मसाला बारीक करून ठेवायचा, भाजी चिरून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्या वेळेत स्वयंपाक सुरू करायचा. एवढं पण कठीण नाही. पुऱ्या करायला घेतल्या की एखादा ना एखादा पाहुणा येतोच. मी थोडी मदत करू का असं विचारायला. अशा प्रकारे सगळा स्वयंपाक होऊन जातो. अगदी छान तयार होतो. तरी देखील दीपिका चकित होऊन म्हणाली, ताई, या कामाच्या नादात आपण लोक तर कार्यक्रमांमध्ये एन्जॉय करायचंच विसरून जातो. जो स्वयंपाकघरात अडकलेला असतो ना, तो कसला एन्जॉय करणार? आणि हा वाढदिवस घरातच साजरा करायची गरजच काय? पार्टी हॉलमध्ये साजरा केला तर किती सोपं होईल. वंदनाताई त्या क्षणीच अगदी रागानेच ओरडल्या, दीपिका, तू हे काय बोलतेस? आपलं घर एवढं मोठं आहे आणि तू म्हणतेस वाढदिवस हॉलमध्ये करूया? एवढं मोठं घर कशासाठी बांधलं आहे? पार्टीसाठीच ना? दीपिका ओठावर स्मित आणत म्हणाली, अच्छा, मला तर माहीतच नव्हतं. मग ती हर्षलकडे वळाली आणि हर्षल, आपण एक काम करूया ना, हे घर रेंटवर देऊया. कमाईही होईल आणि आपण बाहेरचं चांगलं चांगलं खायचं. कोणाला स्वयंपाकघरात कष्ट करायला लागणार नाही. हर्षलही गमतीत म्हणाला, दीपिका, तुझी आयडिया एवढी वाईट काही नाही बरं का? एक्स्ट्रा इन्कम पण होईल. वंदनाताई चिडून म्हणाल्या, अरे, तुम्हा दोघांना मस्करीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही का? आयुष्यात कधी गंभीर व्हायचं? चूप बसा दोघंही. मग त्या कोमलकडे वळून म्हणाल्या, कोमल, तू या दीपिकाच्या भरोशावर राहू नकोस. ही तुझी काही मदत करेल असं मला वाटत नाही. सगळं काम तू स्वतः कर. तेव्हा दीपिका दुखावल्यागत म्हणाली, अहो आई, मी एवढी आळशी नाही आहे की ताईंची काहीच मदत करणार नाही. पण वंदनाताई अजूनही रागात होत्या. हो, मला माहीत आहे. आता मला झोप येते. रात्र खूप झाली. मी झोपायला जाते. तुम्ही चौघं बसून वाढदिवस कसा साजरा करायचा ते बघा. इतकं बोलून त्या खोलीत निघून गेल्या. वंदनाताई गेल्यावर दीपिका कोमलकडे वळाली. ताई, मी एक गोष्ट सांगू? कोमल म्हणाली, हो, बोल ना दीपिका. दीपिका अगदी उत्साहाने म्हणाली, ताई, माझ्याकडे एक झकास आयडिया आहे.
कोमल कोमल भुवया उंचावत, दीपिका, तू ना कोणतंही काम सरळ करत नाहीस. सांग सांग, काय आयडिया आहे तुझ्याकडे? ताई, काळजी करू नका, मी काहीही उगीच करत नाही. मी म्हणते, घर सजवण्यासाठी डेकोरेशनवाल्यांना बोलावू, तो हॉल सुंदर सजवून देईल, आणि स्वयंपाकासाठी एखाद्या आचार्याला बोलवू. कोमल अचंबित, अगदी दीपिका, तू काय बोलतीयस? दीपिका हसतच म्हणाली, ताई, आजकाल ऑनलाईन सगळं मिळतं, कुक, डेकोरेशन, सगळं. शहरात राहायचा फायदा घ्यायचा की नाही? आचार्याला बोलवलं तर त्याच्याकडे 2-3 बायका असतात, सारा स्वयंपाक तयार करून देतील. त्याच्याकडून 2-3 वेटरही मिळतील, ते सर्वांना वाढतील. ताई, विचार करा, तुमचं कोणतंच काम राहणार नाही. त्या दिवशी फक्त चिल करायचं, मज्जा करायची, मस्ती करायची. तेव्हा संदीप म्हणाला, अगं दीपिका, तू काय सांगतेस हे? दीपिका तडक बोलली, काय झालं भाऊजी? मी काय चुकीचं बोलले का? ज्यांचा वाढदिवस आहे त्या तर इथं आलेल्याच नाहीत. म्हणाल्या होत्या वाढदिवसाच्या दिवशी येते. मग त्या येऊन काय स्वयंपाक करणार आहे का? जे करायचं आहे ते आम्हा दोघींना करायचं आहे. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. मग तिने कोमलकडे पाहत विचारलं, ताई, आपण दोघी त्यांची कामवाली आहोत का? कोमल अगदी शांत पण ठामपणे आवाजात म्हणाली, दीपिका, तुला माहीत आहे, एवढं सगळं बाहेरच्या लोकांकडून करून घेतलं तर किती प्रचंड खर्च येईल. एवढा खर्च करण्याची गरजच नाही. तेवढ्या संदीप पुढे येत अगदी गंभीर स्वरात म्हणाला, दीपिका, कोमल अगदी बरोबर बोलते आहे. एवढे पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. थोडंसंच घर सजवायचं आहे. आपण सगळे मिळून केलं ना तर क्षणात काम होईल. दीपिका पटकन प्रत्युत्तर देत म्हणाली, भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. हे सगळं काम म्हणजे श्रुतीताईंच्या सासरच्यांनी करायचं, आणि जास्त जबाबदारी तर तुमच्या बहिणीच्या नवऱ्याची आहे. मी तर ठरवलं आहे हा खर्च ताईंकडूनच करून घ्यायचा. हर्षल टाळी वाजवून हसला, वा दीपिका, काय डोकं लावत आहेस? संदीपचा राग अनावर झाला. दीपिका, हर्षल, असलं काहीही करायचं नाही. आपल्या बहिणीसाठी एवढंही आपण करणार नाही का? हर्षल अगदी रागानेच म्हणाला, अरे दादा, माहीत नाही तू कोणत्या दगडाचा बनलेला आहेस. आई तर दर महिन्याला श्रुतीसाठी काही ना काही करून आपल्याकडून पैसे खर्च करून घेते. प्लीज दादा, दीपिका जे काही म्हणते ते एकदा ऐक तरी. काय एवढा हट्ट करतोयस? संदीप ओरडूनच म्हणाला, हर्षल, तुझ्या लक्षात काय येत नाही? ती कोण आहे? आपली बहीण आहे, बाहेरची नाही. दीपिका मध्येच आली आणि, भाऊजी, मला एक सांगा, आमचा वाढदिवस एक वेळा राहू द्या, पण तुमच्या मुलांचा वाढदिवस कधी आला तर श्रुतीताई येऊन साजरा करतील का? संदीप जोर देऊन म्हणाला, जे काही करायचं आहे ते आपल्या पैशांनी करायचं. तिच्याकडून 1 रुपयाही घ्यायची गरज नाही. तो अगदी रागाने पाय आपटत खोलीत निघून गेला. कोमलही शांतपणे मान खाली घालून मागे गेली. दीपिका आणि हर्षल मात्र तिथेच बसून विचार करत राहिले. वाढदिवस नेमका कसा साजरा करायचा? असेच काही दिवस गोंधळात, विचारात निघून गेले. काही दिवसांनी दीपिका स्वयंपाकघरात कुकर लावत विचारात पडली, आणि बघता बघता नंदनबाईंचा वाढदिवस आलाच. आता काय करायचं? श्रुती माहेरी आली होती. वंदनाताई तिच्याबरोबर हॉलमध्ये बोलत बसल्या होत्या, आणि त्या प्रेमाने म्हणाल्या, अगं बाळा, केव्हापासून वाट बघत होते मी की आता माझी मुलगी येईल. श्रुती हसून म्हणाली, अगं आई, तुला काय माहीत, ट्रॅफिक किती असतं आजकाल. हो बाळा, वंदनाताई मान हलवत म्हणाल्या. श्रुतीने हॉलभर नजर फिरवली आणि भुवया उंचावत म्हणाली, आई, आज माझा वाढदिवस आहे, पण घरात काहीच दिसत नाही की एखादी तयारी वगैरे सुरू आहे. वंदनाताई पटकन म्हणाल्या, अगं नाही, सगळेजण तयारीच करत आहेत. तू काळजी करू नकोस, तुझा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा होईल. श्रुती अजूनही चेहऱ्यावर नाराजी घेऊन म्हणाली, पण आई, हे घर पाहिलं की मला तसं काही दिसतच नाही. तेवढ्यात दीपिका चहा घेऊन आली. ती कप टेबलावर ठेवत हलक्या स्मितने म्हणाली, ताई, तुम्ही का उगाच चिंता करता? तुमची सगळी चिंता तर आधीच आमच्या डोक्यावर टांगून दिली आहे.
आता तयारी आम्हालाच करू द्या. आधी तुम्ही हा चहा घ्या. तिने कप उचलून श्रुतीच्या हातात दिला. श्रुती चहाचा कप हातात घेऊन म्हणाली, वहिनी, तुमचं तोंड मात्र जरा जास्तच चालतं. आई सांगत होती, तुमच्या लग्नाला आत्ताशीच 1 वर्ष झालं. तुमच्या माहेरच्यांनी शिकवलं नाही का की सासरी गेल्यावर सासू आणि नंदेच्या तोंडाला तोंड द्यायचं नसतं. दीपिका शांत राहिली नाही. अहो ताई, माझ्या माहेरच्या लोकांनी मला खूप शिकवले, पण इथे मला ते फॉलो करायला वेळच मिळत नाही. आणि ताई, राग मानू नका, तुम्हालाही थोडं शिक्षण घ्यायला हवं. वहिनीशी कसं बोलायचं ते शिकायला हवं. असं म्हणत दीपिका खिदळली. अहो राहू द्या, मी मस्करी करत होते. चहा पटकन प्या, थंड होतोय. तोपर्यंत मी नाश्ता घेऊन येते. तेवढ्यात कोमल बाहेर आली आणि श्रुतीने लगेच आवाज दिला, मोठ्या वहिनी. कोमल तत्परतेने पुढे आली. हो ताई, बोला. श्रुती चिडून म्हणाली, वहिनी, तुम्ही तुमच्या जाऊबाईला काही शिकवत नाही का? कोमल शांतपणे म्हणाली, ताई, दीपिकेला मस्करीची सवय आहे. तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. श्रुती अस्वस्थ होऊन म्हणाली, या घराचा जावईही आलाय. त्याला चहा नाश्ता दिला की माझ्याशी वाद घालायला लागला. तेव्हा कोमल म्हणाली, हो ताई, भाऊजी चहा नाश्ता करत आहेत. तुमचे दोन्ही दादाही त्यांच्याबरोबर बसलेत आणि ऋतूही त्यांच्या शेजारीच बसली आहे. मी तिला म्हटलं होतं, तुझी आई आली आहे, चल. पण ती म्हणते, नाही मामी, मला तर बाबा जास्त आवडतात. हे ऐकताच श्रुतीने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, अच्छा, ठीक आहे. थोड्याच वेळात कोमल हळूच दीपिकाच्या कानाशी कुजबुजली. दीपिका काही न बोलता स्वयंपाकघरात गेली. कोमल श्रुतीला म्हणाली, ठीक आहे ताई, तुम्ही चहा घ्या, मी आत्ताच तुमच्यासाठी नाश्ता आणते. श्रुतीने चिडून हं केलं आणि दोघी स्वयंपाकघरात निघून गेल्या. स्वयंपाकघरात गेल्यावर दीपिका पुटपुटली, अहो ताई, तुम्ही एवढ्या वर्षापासून या नणंदेला कसं सहन करताय हो? किती निर्लज्ज आहे ही. स्वतःची मुलगी 2 महिने माहेरी पाठवली आणि वर तुम्हालाच उगाच प्रश्न विचारते. कोमल शांत चित्ताने म्हणाली, अगं माझी आई, जरा गप्प बस, एवढं बोलू नकोस. एक दिवस तू मला या घरातूनच बाहेर काढशील. त्यावर दीपिका भडकली, खरं सांगू, तुम्हीच या लोकांना जरा जास्त डोक्यावर बसवलं आहे. जर सुरुवातीपासून माझ्यासारखं वागलं असतात ना, तर आज या नणंदेला एवढं बोलण्याची हिंमत तिने केली नसती. कोमल झटक्यात म्हणाली, दीपिका, आता शांत, खूप झालं तुझं ज्ञान, चल कामाला लागूया. कोमल कामात गुंतली आणि दीपिकाने रागाने तिच्याकडे पाहत काम सुरू केलं. वेळ असाच सरत गेला. काही वेळानंतर श्रुती हॉलमध्ये बसलेल्या वंदनाताईंना म्हणाली, आई, जेवण खूप झाले, झोप येते. पण आई, आपण सगळे कसे झोपणार? एवढ्या खोल्या कुठे आहेत? वंदनाताई म्हणाल्या, अगं श्रुती, तू कशाला टेन्शन घेतेस? थांब, मी तुझ्या वहिनीला सांगते. असं म्हणताच वंदनाताईंनी कोमलला आवाज दिला. आवाज ऐकताच कोमल आणि दीपिका धावत हॉलमध्ये आल्या. वंदनाताईंनी सांगितलं, कोमल, दीपिका, आज तुम्ही सगळेजण हॉलमध्ये झोपा आणि श्रुती आणि जावईबापू ऋतूसह एसीच्या खोलीत झोपतील. कोमलच्या मागून दीपिका कुजबुजली, सासूबाई आणि ही नणंद दोघीच ही आत्ता चालले. त्यांचं अतिशय चालले. पाणी अगदी डोक्यावरून चालले. ही आली की हिची नाटकं सुरूच. मग पुढे दीपिका ठाम आवाजात म्हणाली, अहो नाही आई, आज आम्ही सगळे वेगवेगळे झोपणार नाही. आज आपण सगळेच जण एकत्र झोपणार आहोत. श्रुती अगदी आश्चर्याने, काय? दीपिका पुढे म्हणाली, हो ताई, आज आपण सगळे हॉलमध्ये मोठी सतरंजी अंथरूया, सगळेजण मिळून अंताक्षरी खेळूया आणि मग तिथेच झोपून जाऊया. वंदनाताईंनी नाराजीने विचारलं, दीपिका, तुला लाज वाटत नाही का? जावई बापूंना हॉलमध्ये खाली झोपायला सांगतेस? दीपिका हसत म्हणाली, मग ठीक आहे आई. जावई बापू, हर्षल आणि मोठे दादा तिघं आमच्या किंवा कोमलताईंच्या खोलीत झोपतील. आम्ही दोघी, श्रुतीताई आणि मुलं हॉलमध्ये. कोमलने हळूच दीपिकाला ओढून घेत विचारलं, दीपिका,
हे तू काय बोलतीयस? दीपिका ठामपणे म्हणाली. काय झालं ताई? कोमल अगदी दबक्या आवाजात म्हणाली. तू श्रुतीताईंना खोलीत झोपू का देत नाहीस? दीपिका निर्भीडपणे म्हणाली. जर आपण आपल्या खोलीत झोपू शकत नाही तर मी माझ्या नंदेला आरामात एसीत झोपू देईन असं वाटतं का तुम्हाला? एवढी भोळी नाही मी ताई. मग ती श्रुतीकडे वळून मोठ्या उत्साहात म्हणाली. अहो ताई, चला लवकर तयार व्हा. मी हॉलमध्ये अंथरून टाकते, आरामात खेळून झोपूया. असं म्हणून दीपिका कोमलकडे वळली. चल ताई, वेळ नाही, उद्या सकाळी खूप कामं आहे. दीपिकाने कोमलचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल नेहमीप्रमाणे लवकर उठून स्वयंपाकघरात आली. एवढ्यात मागून दीपिकाचा आवाज आला. ताई. कोमल वळून म्हणाली. अगं, एवढ्या लवकर का उठलीस? दीपिका हसत म्हणाली. ताई, आपण सगळे काल एकाच वेळी झोपलो होतो. मग तुम्ही लवकर उठू शकता तर मी का नाही उठू शकत? आणि तुम्ही काय करताय? कोमल उत्तरली. अगं दीपिका, काल बोलण्यात वेळ गेला आणि भाज्या चिरून ठेवल्या नाहीत, म्हणूनच लवकर उठून कामं आवरावीत. तुला झोपायची इच्छा असेल तर तू जा, झोप. दीपिका अगदी थोड्या अधिकारानं म्हणाली. ताई, तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेता? सगळं वेळेवर होईल. आता मी चहा करते, तुम्ही बसून माझ्याबरोबर चहा घ्या. असं म्हणून ती फ्रीज उघडायला गेली आणि फ्रीज उघडायला गेली तेवढ्यात कोमल म्हणाली. दीपिका, हे काय? भाज्या चिरल्याशिवाय स्वयंपाक कसा होणार? दीपिका सहज म्हणाली. ताई, तुम्ही चिंता करू नका, सगळं वेळेवर होईल. तेवढ्या श्रुती स्वयंपाकघरात आली. वहिनी, माझ्यासाठी 1 कप चहा बनवा. दीपिका लगेच म्हणाली. हो ताई, मी ठेवते चहाच. तुम्ही बाहेर बसा, मी घेऊन येते. श्रुती तोंड वाकडं करून वळलीच होती आणि तेवढ्यात दीपिकाने तिला हाक मारली. ताई. श्रुती चिडून म्हणाली. काय झालं आता दीपिका? दीपिका म्हणाली. मुलं किती वाजेपर्यंत झोपणार आहेत? श्रुतीने आश्चर्यानं पाहिलं. काय झालं? एवढ्या लवकर का उठवायचं? आता तर 7च वाजले आहेत. दीपिका अगदी शांतपणे म्हणाली. ताई, कोणीतरी येणार आहे. पाहुण्यांनाही संध्याकाळी 6ची वेळ दिली आहे. घर कसं स्वच्छ करायचं आहे. झाडू, फरशी, अगदी व्यवस्था सगळंच. दोन्ही मुलांना उठवून भाऊजींच्या जवळ झोपवा. कामं सुरू करूया. श्रुती ठसक्यातच म्हणाली. बरं, ठीक आहे. थोड्या वेळाने ती बाहेर आली. मुलं अजूनही झोपलेली पाहून दीपिका चिडली. वारे वा, मुलांना उठवायला आली होती आणि स्वतः खोलीत जाऊन झोपली. दीपिकाने मोठ्याने आवाज दिला. ताई. अहो ताई. श्रुती संतापाने दरवाजात आली. काय आहे? एवढं का ओरडताय? दीपिका कठोर आवाजात म्हणाली. ताई, घरात किती कामं आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आरामात झोपता. श्रुती चिडून म्हणाली. मग मी काय करू? काम करण्याची जबाबदारी तुमचीच ना. दीपिका एकदम सरळ बोलली. ताई, तुम्ही माहेरी आला आहात, थोडं मदत करू शकता. ज्या खोलीत तुम्ही आणि भाऊजी झोपलात तिथं खिडकीजवळ खूप कचरा आहे. मुलांची पुस्तकंही अस्ताव्यस्त आहेत. ती रचून खोली झाडून घ्या. श्रुती संतापली. वहिनी, तुम्ही काय बोलत आहात? घर तुमचं आहे, स्वच्छता तुम्हीच करा. दीपिका अगदी ठामपणे म्हणाली. ताई, वाढदिवस तुमचा आहे ना, मग थोडंसं काम तरी करा. आम्ही दोघीही घरातलं सगळंच काम करत आहोत. हे ऐकून श्रुतीने कोमलला हाक मारली. मोठी वहिनी, तेवढी खोली तुम्ही झाडून घ्या. तेव्हा दीपिका संतापूनच म्हणाली. अहो श्रुतीताई, कोमलताई का तुमचं काम करणार? त्यांना पहिल्यांदाच एवढं काम पडलंय आणि तुम्हाला जर एकही काम करण्याची इच्छा नसेल तर ठीक आहे, तुमचा वाढदिवस दुसरीकडे जाऊन साजरा करा. घरात इतकी कामं पडली आहेत, आम्हा दोघींना एकट्यांना जमणार नाही. इतक्यात वंदनाताई धावतच आल्या आणि रागाने म्हणाल्या. दीपिका, तुला जरासुद्धा अक्कल नाही का? ननंदेशी कसं बोलावं असं बोलतात का? माहीत नाही कसली सून माझ्या पदरात पडली आहे. तेव्हा दीपिका अगदी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाली. आई, मला हवं तेवढं बोलून घ्या, पण तुमच्या मुलाची बायको मीच आहे आणि तुमची मुलगी, ती जर तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी एका कामालाही हात लावणार नसेल तर ते चुकीचंच आहे, नाही का?
मग दीपिका अगदी श्रुतीकडे पाहतच म्हणाली, ताई, एक गोष्ट विचारीन. आमचे वाढदिवस सोडा, उद्या आम्ही दोघं तुमच्या घरी येऊन म्हणू लागलो की आमच्या लग्नाचा वाढदिवस इथेच करणार आहोत आणि मग आम्ही एकही कामाला हात लावणार नाही, सगळं काम तुम्हीच कराल, हे तुम्हाला चालेल का? यानंतर दीपिका वंदनाताईंकडे वळली. आई, तुम्हीच सांगा, तुम्हाला हे आवडेल का? नाही ना? मग आमच्याकडून अशी अपेक्षा का करत आहात की आम्ही दोघींनीच सगळी कामं करावीत? दीपिकाचा आवाज आता संतापाने थोडा कठोर झाला. आणि हो आई, मला ते जुने गाणं पुन्हा ऐकायचं नाही. माझ्या आधी माझी जाऊबाई या घरात काय काय काम करायच्या, ते दिवस वेगळे होते. आज मी या घरात आहे आणि आता या घरात अशी नाटकं मी होऊ देणार नाही, असं अगदी ठामपणे म्हणून दीपिका अगदी रागाने तिथून निघून गेली. दुसरीकडे कोमल स्वतःशीच पुटपुटत होती, ही दीपिका नक्की काय बोलत आहे? तेवढ्यात दीपिका स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, ताई, बघितलंत का माझा कमाल? ननंदबाईंनी कशी कामाला सुरुवात केली? कोमल चटकन भडकली. गप्प बस, एकतर आगाऊपणा करतीयस आणि वर माझ्यासमोर येऊन दात काढतीयस. इतक्यातच बाहेरून वंदनाताईंचा आवाज आला. अगं दीपिका, जरा बघ बरं बाहेर कोण आलं आहे. वंदनाताईंचा आवाज ऐकून दीपिकाने स्वयंपाकघरातूनच बाहेर डोकावलं आणि हसतच म्हणाली, आता आरामच आराम. कोमलने चकित होऊन विचारलं, दीपिका, कोण आलं आहे? दीपिका आत्मविश्वासाने म्हणाली, ताई, आता आपली आराम करण्याची वेळ आली आहे. मी ऑनलाईन ज्यांच्याशी बोलले होते ते लोक आले आहेत, साफसफाई करायला आणि स्वयंपाक बनवायला. कोमल दचकल्यागत म्हणाली, काय? दीपिका छाती ठोकपणे म्हणाली, हो ताई, तुम्ही फक्त बघा आता मी काय काय करते ते. असं म्हणून ती बाहेर निघून गेली. बाहेर वंदनाताई मोठ्याने म्हणाल्या, बघितलंस का श्रुती, छोटी सुनबाई काय काय नाटकं करत आहे, कुणाला बोलवलंय आणि घरातलं सगळं काम करून घेत आहे. श्रुती नुसतीच हसली. आई, जाऊ दे ना, आपल्याला काय, त्यांचा पैसा खर्च होतोय. थोड्या वेळाने श्रुती आश्चर्याने म्हणाली, आई, हे सगळं काय आहे? असं वाटतंय तुमच्या घरात पैशाचं झाडच लावलं आहे की काय? वंदनाताईंनी विचारलं. श्रुती बाळा, तू असं का म्हणतीयस? श्रुती अगदी गंभीरपणे म्हणाली, अगं आई, मी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून बघतीये. आज माझा वाढदिवस आहे आणि घराची साफसफाई करायला बाहेरची लोकं बोलावली. कोणाला बोलावून खोल्यांची साफसफाई करून घेत आहेत. स्वयंपाकही दुसरीच बाई बनवत आहे. वंदनाताई नाईलाजाने म्हणाल्या, अगं श्रुती, मी काय बोलू? तुझी ही छोटी वहिनी आहे ना, हे सगळं तिचंच नाटक आहे. तेवढ्यात एक महिला कर्मचारी बाहेर आली. मॅडम, दीपिका मॅडम कुठे आहेत? ती विचारू लागली. श्रुती आणि वंदनाताईंनी तिच्याकडं पाहिलं. त्याच वेळी दीपिका पुढे आली. अगं विद्या, सगळं काम झालं ना? हो मॅडम, सगळं पूर्ण झालं आहे. तुम्ही पटकन पेमेंट करा, मला निघायचं आहे. ती महिला म्हणाली. दीपिका मोबाईल हातात घेत म्हणाली, ठीक आहे, करते. पण स्क्रीनकडे पाहतच ती म्हणाली, अरे देवा, माझा स्कॅनर तर चालतच नाही. आता पेमेंट कसं करायचं? कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सकाळपासूनच फोनच नीट चालत नाही. महिला नाराज स्वरात म्हणाली, मॅडम, तुम्ही हे काय बोलताय? कृपया पटकन पेमेंट करा. दीपिका चिडून म्हणाली, 1 मिनिट थांबा. ती पटकन श्रुतीकडे वळली. श्रुतीताई, श्रुतीने विचारलं, काय झालं? दीपिका विनंती करत म्हणाली, प्लीज ताई, या लोकांचं पेमेंट करा ना. माझ्याकडून पेमेंटच होत नाही आहे. माहीत नाही बँकेचा इश्यू आहे की मोबाईलचा इश्यू आहे, मला काहीच कळत नाही. तेव्हा श्रुती आश्चर्याने म्हणाली, काय? दीपिका अगदी तात्काळ म्हणाली, हो ताई, माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम आहे म्हणूनच सांगते ना, जास्त पेमेंट करायचं नाही. मग ती त्या महिला कर्मचाऱ्यांकडे वळाली. मॅडम, तुम्ही सांगा, तुमचं किती पेमेंट आहे? महिलेनं मोबाईलमध्ये काहीतरी तपासायला सुरुवात केली आणि हे पाहून वंदनाताईंच्या मनात खळबळ उडाली. ही दीपिका तर माझ्या मुलीला पेमेंट करायला लावत आहे. तेवढ्यातच कोणीतरी बाजूने हाक मारली. मॅडम, जरा इकडे या. दीपिका म्हणाली, हो दादा, आले. ती श्रुतीकडे वळून म्हणाली, ताई, तुम्ही पटकन यांचं पेमेंट करा, मी लगेच स्वयंपाकघरातून येते.
महिला कर्मचारी अधीरपणे म्हणाली, मॅडम जरा लवकर पेमेंट करा. दरम्यान दीपिका खोलीत येताच स्वतःशीच कुरकुरू लागली. माझी नणंद काय समजली होती? आम्हाला मूर्ख बनवेल? आल्यापासूनच पाहते पैशाचा विषय आला की ही आम्हालाच पुढे करते. पण आज नाही, आज सगळे पैसे तिच्याकडूनच घेतले जातील. मी एक काम फार हुशारीनं केलं. घरात जे लोक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात त्यांचं नेटवर्कच बंद करून ठेवलं. मला आधीच माहीत होतं अशी वेळ येणार. तेवढ्यात कोमल आत येत म्हणाली, अगं दीपिका झटक्यात वळली. ताई काम झालं. कोमल म्हणाली, हो काम तर झालं, पण ज्यांनी स्वयंपाक केला ना ते पेमेंट विचारत आहेत. अहो ताई एवढी कशाला काळजी करता, मी आत्ताच करते पेमेंट. असं म्हणून दीपिका हॉलमध्ये जाऊन त्या लोकांशी बोलू लागली. हे पाहून श्रुती मनोमन म्हणतच म्हणाली, या वहिनींनी आज मला चांगलंच फसवलं. स्वयंपाक करणारा माणूस संतापून म्हणाला, मॅडम आमचं पेमेंट लवकर करा. दीपिका नाट्यमयपणे म्हणाली, अहो दादा काय सांगू, आज माझ्या मोबाईलमध्ये भयंकर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. बँकेचा इश्यू आहे की नेटवर्कचा काहीच कळत नाही. आज कोणाचंच पेमेंट होत नाही आहे. तो वैतागून म्हणाला, मॅडम हा माझा नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे. लवकर पेमेंट करा, मला उशीर होतोय. दीपिका लगेच श्रुतीकडे वळली. ताई. श्रुती रागाने, काय झालं? दीपिका उदास आवाजात म्हणाली, ताई हा नेटवर्कचा प्रॉब्लेम. खूप प्रयत्न केला पण पेमेंट होत नाही आहे. प्लीज ताई तुम्ही करा ना पेमेंट. श्रुती ओरडली, वहिनी असं कसं होऊ शकतं? दीपिका मोबाईल पुढे करत म्हणाली, ताई तुम्हीच बघा. प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी काही करू शकत नाही. आणि पाहुणे यायची वेळ झाली. मला तयारी करायची आहे. प्लीज ताई तुम्हीच पेमेंट करा ना. दादा तुमचं किती पेमेंट आहे? हे सगळं पाहून कोमल गोंधळली. तिच्या मनात सतत प्रश्न, दीपिकानं हे काय सुरू केले? तेवढ्यात दीपिका परत आली. ताई तुम्ही इथेच काय विचार करत उभे आहात? आपल्याला विचार करायला अजिबात वेळ नाही का? कोमलने विचारलं. ताई 5 ते 6 वाजेपर्यंत घर पाहुण्यांनी गजबजून जाईल. लवकर तयार व्हा आणि घरातलं कामं ते आज आपल्याला करायचंच नाही. तेवढ्यात वंदनाताई बाहेरून ओरडल्या, सुनबाई. दीपिका धावतच बाहेर आली. आई बोलावलं का? वंदनाताई रागाने म्हणाल्या, ही पोरं कोण आहेत आणि तू कोणाला बोलावलं आहेस? दीपिका हसत म्हणाली, अहो आई तुम्ही पण लगेच चिडता. मग ती त्या मुलांना म्हणाली, दादा स्वयंपाकघरात या, तुम्हाला कामं समजावते. ती कोमलकडे वळून म्हणाली, ताई यांना स्वयंपाकघरात घेऊन जा. कोमल म्हणाली, हो दादा स्वयंपाकघर त्या दिशेला आहे. तुम्ही चला मी येते. मुलं स्वयंपाकघराकडे निघून गेली. पण वंदनाताई संतापून म्हणाल्या, दीपिका हे सगळं काय नाटक चालले? घरात नेमकं काय सुरू आहे? दीपिका अगदी शांतपणे म्हणाली, आई मी काहीही नाटक करत नाही. ही मुलं जेवण वाढायला आली आहेत आणि जेवण झाल्यावर सगळी भांडीही धुवून जातील. तेवढ्या श्रुती पुढे येत म्हणाली, म्हणजे यांचं पेमेंट पण मला करावंच लागणार बरं? दीपिका खोडकरपणे हसत म्हणाली, हो ताई, जर माझा फोन चालू झाला नाही तर तुम्हालाच करावं लागेल. श्रुती चिडून म्हणाली, तुमच्या मोबाईलला नेटवर्क प्रॉब्लेम कसा काय होतोय? माहीत नाही ताई. तुम्हीच पहा ना माझा फोन काय झाले. वायफाय देखील कनेक्ट होतच नाही आणि सकाळपासून माझ्या मोबाईलवर एकही कॉल नाही. माझी आई तर रोज मला फोन करते, पण आज आईचा नाही, वहिनीचाही नाही, कुणाचाच नाही. मीही फोन करायला गेले तर नेटवर्क गायब. मीही वैतागली आहे. श्रुती म्हणाली, अहो तुमच्या मोबाईलला प्रॉब्लेम आहे, पण बाकी लोकांचं? दीपिका हात पसरत म्हणाली, तेच ना, मी सगळ्यांच्या फोनवरून ट्राय केलं, कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नाही. कुठे नेटवर्क इश्यू तर कुठे बँक इश्यू. मी काय करू? असं दीपिका सांगून दीपिका आत निघून गेली. श्रुती अगदी रागाने आपल्या खोलीत गेली. तसाच कसा तरी तिचा वाढदिवस साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव म्हणाला, श्रुती आपण तर हुशारीने तुझा वाढदिवस माहेरी साजरा करायचा ठरवलं होतं. पैसे वाचतील असं वाटलं होतं, पण उलट जास्तच खर्च झाला.
श्रुती दीर्घश्वास घेत म्हणाली, हो मला माहीत आहे. हे सगळं दीपिकानेच केलं. वैभव चकित होत म्हणाला, खरंच सांग. जेव्हा मी सासरी येतो तेव्हा काही ना काही फायदा मिळतो, पण यावेळी तर खिसा साफ रिकामा झाला. वाढदिवसानिमित्त सासरकडून एखादं गिफ्ट मिळेल असं वाटलं होतं, पण उलट खर्चच वाढला. श्रुती संतापून म्हणाली, अहो मी तरी काय करणार. मी तर असं समजून आले होते की आपला एकही रुपया खर्च होणार नाही आणि मला थोडा आराम देखील मिळेल. पण कुठे माहीत होतं की वहिनीने आधीच इतका मोठा डाव आखून ठेवला होता. केटरिंगवाल्यांना बोलवलं, साफसफाईवाल्यांना बोलवलं, डेकोरेशनवाल्यांना देखील बोलावलं आणि सर्वांचं पेमेंट माझ्याच माथी. श्रुतीच्या आवाजात भीती उतरली. आता तर मला इथे राहायलाही भीती वाटते. ती छोटी वहिनी आहे ना, तिचीच जास्त भीती वाटते. कधी काय सांगेल. ताई पेमेंट करा. मला तर वाटतं लवकरात लवकर इथून निघूया. वैभव म्हणाला, ठीक आहे, जसं तू म्हणतीयस तसंच करू. श्रुती रागाने बाहेर आली आणि तेव्हाच दीपिका वंदनाताईंना म्हणत होती, आई तुम्ही आनंदी आहात ना. पाहुणे तर म्हणत होते किती सुंदर डेकोरेशन, किती स्वादिष्ट जेवण. इतक्यात श्रुती बाहेर आली. आई, वंदनाताई हळू आवाजात म्हणाल्या, हो श्रुती बाळा बोल. आई आम्ही आता आमच्या घरी जातो. दीपिका लगेच म्हणाली, अहो ताई असं कसं, आज रात्री इथेच थांबा ना, सकाळी जा. तेवढ्यात वैभव बाहेर आला, नाही उद्या मला ऑफिस आहे. आजच गेलो तर आराम होईल आणि सकाळी ऑफिसलाही नीट जाईल. हो ना. श्रुती अगदी ठामपणे म्हणाली, हो आम्ही आजच निघतो. श्रुती वंदनाताईंकडे वळली, ठीक आहे आई, आम्ही निघतो. वंदनाताई काळजीने म्हणाल्या, श्रुती बाळा ऋतूला ठेवून जातेस ना. दीपिका लगेच म्हणाली, हो आई, ऋतूला ठेवून घेऊया आपण. श्रुतीने झटक्यात नकार दिला, नको, मला तिचं शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. इथे ठेवून काही फायदा नाही. ती वैभवला म्हणाली, काय उभी आहात, चला पटकन. श्रुतीने ऋतूला हात पकडला आणि दोघं निघून गेले. दीपिका पाठीमागून मोठ्याने ओरडली, बाय ताई बाय. श्रुती निघून गेल्यानंतर वंदनाताई संतापून म्हणाल्या, दीपिका तू हे काय करत होतीस. दीपिका आश्चर्याने म्हणाली, आई मी काय केलं. वंदनाताई अगदी कडक आवाजात म्हणाल्या, माझ्यासमोर जास्त नाटकं करू नकोस हं. तू माझ्या मुलीकडून सगळं पेमेंट का करून घेतलंस. दीपिका शांत पण रागानेच म्हणाली, आई मी सांगितलं ना, आमचा मोबाईल चालत नव्हता म्हणून आम्ही पेमेंट करू शकलो नाही. वंदनाताई तिच्याकडे रोखून बघत म्हणाल्या, मला तुझी सगळी चलाखी माहीत आहे. तू हे जाणून बुजून केलं आहेस. दीपिकाचा राग उफाळून आला. ठीक आहे, तुम्हाला असाच विचार करायचा असेल तर करा, मला काहीही फरक पडत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट, तुमच्या मुलीला घरी काही काम करायचं नसतं म्हणून माहेरी येऊन वाढदिवस साजरा केला. खरंच त्यांची इच्छा असती तर एखादा हॉल बुक करूनही वाढदिवस करू शकल्या असत्या. वादाचा आवाज ऐकून कोमल बाहेर आली. तिने अलगद दीपिकाला बाजूला घेत सांगितलं, दीपी जरा गप्प बस, वाद वाढवू नकोस. दीपिका कोमलकडे वळून तडक म्हणाली, ताई मी गप्प का बसू. गेल्या वर्षभरापासून मी हेच बघते. ननंदेच्या घरी काहीही कामं निघाली की सगळा खर्च आपल्यावर. त्यांच्या घरात कोणी आजारी पडलं तर डॉक्टरांना इथून घेऊन जायचं, नाहीतर भावालाच बोलवायचं आणि सगळं बिल भाऊच भरतो. त्यांचा जावई तर 1 रुपयाही खर्च करत नाही. आणि श्रुतीताई जर त्यांच्या घरासाठी काही सामान आणायला गेल्या तर दोन्ही भावांना घेऊन जातात आणि म्हणतात, तुमची पसंत चांगली आहे. आणि शेवटी पेमेंट दोन्ही भावांनाच. दीपिका थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, तुम्ही पाहिलं नाही का, ऋतू 2 महिने आपल्याकडे राहिली, पण त्याआधी काय झालं माहीत आहे का. कोमलताई तुम्हाला माहीत नसेल पण मला सगळं माहीत आहे. श्रुतीताई गोव्याला फिरायला गेल्या होत्या. हे ऐकताच वंदनाताई संतापल्या. दीपिका तू जरा जास्तच बोलते आहेस. दीपिका पण तितक्याच कठोर आवाजात म्हणाली, आई मी काहीही जास्त बोलले नाही. तुमची मुलगी गोव्याला गेली होती आणि त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, दाखवू का तुम्हाला. वंदनाताई हादरूनच म्हणाल्या, हे शक्यच नाही. त्या काळात माझ्या मुलीचं ॲबॉर्शन झालं होतं.
डॉक्टरांनी तिला पूर्ण आराम सांगितला होता. मग ती गोव्याला कशी जाऊ शकते? दीपिका तडकन म्हणाली. विश्वास बसत नाही ना? थांबा दाखवते. तिने मोबाईल वंदनाताईंच्या समोर धरला. बघा, तुमच्या मुलीने जावयाबरोबर गोव्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. मी तिचं अकाउंट फॉलो करत होते म्हणून मला कळलं. तारीखही पहा, त्याच दिवसाची आहे. आता सांगा, मी चुकीचं बोलते का? इथे पैशाचं झाड लावलं आहे का? कोणी काही बोलत नाही म्हणून तुमची मुलगी इथे येऊन नाटकं करेल आणि माहेरकडून पैसे उकळत राहील. आई, आमचं स्वतःचं आयुष्य नाही का? आम्हालाही बाहेर फिरायला जायचं असतं, पण आमच्या नवऱ्याचे बहुतेक सगळे पैसे हे बहिणीवरच खर्च होतात. मग आम्ही कुठून फिरायला जाऊ? दीपिकाचा आवाज कठोर झाला. आई, कान उघडे ठेवून ऐका. जर इथून पुढे असंच चालू राहिलं तर मला वेगळं घर हवं आहे. मी या प्रकारे राहू शकत नाही. स्वतःच्या घरात आग लावून दुसऱ्याचं घराला प्रकाश देणारी मी नाही. तेवढ्यात हर्षल आत आला आणि म्हणाला, आई, दीपिका बरोबर बोलतीये. मी दादाला किती वेळा सांगितलं, नाही म्हणायला शिक. पण दादा कधीच नाही म्हणू शकत नाही, म्हणून मीही नाही म्हणू शकत नाही. दीपिका चिडून हर्षलकडे बघत म्हणाली, आणि जर तुम्हीही तुमच्या दादासारखंच वागणार असाल तर आपलं आयुष्य कसं चालणार? हर्षलही तिला उत्तर देत म्हणाला, मग मी काय करू? तू नेहमी तुझ्या मोठ्या जाऊबाईंची बाजू घेतेस. मग मी माझ्या भावाची बाजू का घेऊ नको? तेवढ्यात संदीप म्हणाला, हर्षल, हे बघ, असं नाही की मला काही दिसत नाही किंवा मी काही विचार करत नाही. पण मी काय करू? ते या घराचे जावई आहेत, आपल्या श्रुतीचे पती आहेत. मग मी कसं काय नाही म्हणू? तेव्हा हर्षल अगदी शांतपणे म्हणाला, दादा, अगदी तसंच जसं आज दीपिकाने केलं. स्वतः विचार करा. श्रुतीच्या वाढदिवसाला किती खर्च झाला? पाहिलंत ना? सगळा खर्च आपल्याच खांद्यावर पडणार होता. पण आज दीपिकानं आपले किती पैसे वाचवले. फक्त भाज्या, केक आणि घरातल्या राशनवर खर्च झाला. आणि तरीही किती छान वाढदिवस साजरा झाला. आपणच सगळं करत बसलो असतो तर थकून जायचो आणि एन्जॉयही करता आला नसता. दादा, आज वहिनी किती आनंदी होत्या हे तू पाहिलंस ना? आणि मला ते पाहून खरंच खूप बरं वाटलं. म्हणूनच सांगतो, आजपासून तरी नाही म्हणायला शिक. इतक्यात हर्षल वंदनाताईंना म्हणाला, आई, तुलाही सांगतो, जर तुला नाही म्हणायला जमत नसेल तर सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडा. आणि पुढे असं केलं तर लक्षात ठेवा, खर्च तुझ्या अकाउंटमधूनच होईल. माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नको. मी श्रुतीला सणासुदीला माझ्या मनानं देईल हो, पण तिचा फालतू खर्च नाही करणार. हर्षल पुढे म्हणाला, आणि दादा, तुलाही मी 1 रुपया खर्च करू देणार नाही. भविष्याचा विचार कर. उद्या तुझ्याकडे काय उरणार आणि काय जाणार काही सांगता येत नाही. आजच्या काळात 1 रुपयाही कोणी कोणाला देत नाही. आणि तेवढ्यात दीपिका कोमलकडे वळून म्हणाली, ताई, तुम्ही काही बोलणार नाही का? कोमल शांतपणे म्हणाली, जसं तुझा मोठा दीर म्हणेल तसंच मी करेन. दीपिका नाराजीने म्हणाली, अहो ताई, तुमच्या या स्वभावामुळे मला पण सहन करावं लागतं. तेव्हा संदीप म्हणाला, ठीक आहे दीपिका, मी इथून पुढे प्रयत्न करेन. असं म्हणून संदीप आपल्या खोलीत निघून गेला. आणि काही वेळानंतर वंदनाताईंनी श्रुतीला फोन केला. श्रुती पटकन म्हणाली, आई, तू हे काय म्हणते आहेस? हे सगळं छोट्या वहिनीमुळं झालं का? वंदनाताई एकदम हळव्या होत म्हणाल्या, हो बाळा, आता तुझ्या माहेरी सगळं बदललं आहे. श्रुती दीर्घश्वास घेऊन म्हणाली, आई, यावेळी मीही पाहिलं. छोट्या वहिनींनी माझ्याबरोबर जे काही केलं त्यामुळे आता इथून पुढे खर्च सांगतानाही मला भीती वाटेल. आणि या दीपिका वहिनीला आम्ही गोव्याला गेलेलो कसं कळलं? हेही माझ्याच चुकीमुळे झालं. विनाकारण मी फॉलो अकाउंट काढलं आणि सगळी चूक माझीच आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दीपिकाने केलेलं योग्य होतं की अयोग्य? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.